तर आज आम्हाला भेटले व पुष्पा भाऊ आणि असे असे तिथं मी पाहायला भेटले ना. अरे अरे तुम्ही असं मधातून नको पा, चला तुम्हाला सगळं पहिल्यापासून दाखवतो. त्याच्या पहिले तुमच्या भावाला फटाफट फॉलो करून घ्या. तर आज आपल्या छत्रपती शिवाजीनगर मध्ये होते भदे म्हणजेच महाआरतीचा कार्यक्रम. तराठी पहा ना, भदे पाहासाठी आपले सगळे पोट्टेआटी जमा झालेले होते आणि इकडे आपले पोट्टे बाबू काय मंगूस होऊन हिंडू राहिले. आणि हे पहा, हे आहे आपले पुष्पा भाऊ. आणि या महाआरतीच्या मधात ढपल्याचा ताल आणि याच्यामध्ये आपल्या गौरव भाऊचा नान लयच बेकार आहे. नटी भदे खेळल्यानंतर आम्ही आलो वडून दुसऱ्या मंडळात. तर आपली हे महाआरती कोण गेलं असते चला मी तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिले आपले भरत दादा, त्याच्यामध्ये मग आपले अक्षय दादा, वैभव दादा आणि आपले जय दादा. कारण की छत्रपती शिवाजीनगर म्हटलं म्हणजे एकदम धिंगाणा कार्यक्रम आहे. कारण की अटी परंपराच आपल्या आता पण एकदम नव्याच अंदाज मध्ये. मग जसंच आम्ही अटी भवानी मातेच्या मंदिराच्या समोर आलो, मग आपल्या दादानं जे तलवार घुमवली ना भाई, एकच नंबर. मग त्याच्या बादी आपले काही पोट्टे असे ॲटोवर चढत आणि काही असे धिंगाणा घालत होते. मग तडून 360च्या स्पीडनं निघून आम्ही आलो सीधा टेकोल्ड्यावर. मग अटी आल्यानंतर आपल्याला भेटली व टिकोल्ड्यावरची पलटण आणि हे व आपल्या टेकोल्ड्यावरचे पलटण अध्यक्ष. मग त्याच्यामध्ये आपल्याला भेटले व बिना दाढीवाले कटप्पा. मग याच्या पुढे आपल्यासोबत काय काय धिंगाणा झाला ते पाहायला भेटेन फक्त तुम्हाला आपल्या लॉंग व्हिडिओ मध्ये. आपल्या लॉंग व्हिडिओ पाहायसाठी तुम्हाला जास्त कुठे दूर जाणं नाहीये. आपल्या फटाफट युट्यूबवर जा, महेश भासाकडे ब्लॉग सर्च करा, तरी जाऊन तुम्ही आपल्या युट्यूबवर आपला ब्लॉग पाहू शकता. चला तर भावांना मग जाऊन तुम्ही फटाफट आपला ब्लॉग पहा आणि जासान तर सबस्क्राईब बी करून टाकता बरं आपल्या चॅनलने. तर चला तर भावांना भेटूया अशा एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी जय श्रीराम.